नमस्कार मुलांना. आज आपण इयत्ता 8वीच्या दुसऱ्या पाठाविषयी माहिती बघणार आहोत. त्यापूर्वी प्रथम मी तुम्हाला पहिली कविता जी आहे त्या कवितेविषयी या ठिकाणी सांगणार आहे. मुलांनो, पहिली कविता मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलेली आहे. कविता सिर्फ आपको पढ़ना है और याद करना है. जब नोटबुक में लिखोगे तो आप लोगों को नोटबुक में लिखना है कविता पहिली, आम्ही चालवू हा पुढे वारसा. कविता का नाम लिखने के बाद नीचे आपको जो कविता दी है वो कविता आपको लिखना है. कहाँ से लिखोगे? गुरु ने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. यहाँ से नीचे तक लिखोगे, अगा पुण्यवंता भल्या मानसा. यहाँ तक आपको कविता लिखना है. बच्चों देखो, ऊपर जो दिया है ऑरेंज कलर में, कवि का नाम दिया है जगदीश खेबुड़कर और नीचे प्रस्तुत गीतातून कवि देता है. जो भी कलरफुल जो कलर में दिया हुआ है वो आपको कोई भी पाठ का नहीं लिखना है. वो है कवि का दिया हुआ और जो भी पाठ है कविता है उसका थोड़क्यात वर्णन. और ऊपर जो दिया रहता है वो कवि जो है वो कवि के बारे में या जो लेखक रहते हैं लेखक के बारे में जानकारी दी रहती है. वो हमें नहीं लिखना है. इसीलिए बच्चों, पहली कविता आप लोग नोटबुक बनाओगे, 200 पेज का प्रश्न उत्तर हमें लिखना है. भले ही पहले कविता का प्रश्न उत्तर नहीं है, लेकिन दूसरे पाठ से तो हमें प्रश्न उत्तर लिखना पड़ेगा, क्योंकि हर पाठ के नीचे स्वाध्याय दिया है आप लोगों को. तो वो स्वाध्याय जो है वो स्वाध्याय हम लोगों को लिखना है. इसीलिए पहली कविता आप लोग 200 पेज की नोटबुक बनाओ, उसी में पहली कविता लिखो. हाँ, इसके बाद हम लोग अभी आज दूसरा पाठ पढ़ने वाले हैं. कक्षा 8वीं के बच्चे ध्यान से सुनो बेटा की दुसरा पाठ मी चित्रकार कसा झालो. मुलांनो, आपण या ठिकाणी बघतो की वेगवेगळ्या प्रकारे मुलांना शौक असतात, मतलब छंद असतात. बहुत बच्चे होते हैं कि उसको चित्र निकालने का बहुत शौक होता है, लेकिन उनके पास चित्रकला निकालने के लिए साधन सामग्री नहीं होती. जैसे कलर है, ब्रश है, कागज है, रबर, पेन, पेंसिल, स्केल, ये नहीं मिलता है पहले ज़माने में. अभी आप लोगों को तो सब सुविधा उपलब्ध है, सब कुछ आप लोगों को मिल जाता है एकदम आसानी से. मम्मी पापा को बोलो तो आपको सब मिल जाएगा. लेखक ने दिया है कि उनको तो चित्रकला का बहुत शौक है, लेकिन उनके पास ना रबर है, ना पेन है, ना पेंसिल है, ना रंग है, ना ब्रश है, ना कागज है, कुछ भी नहीं. फिर भी उन्होंने चित्र बनाया. कैसे चित्र बनाया उसी का वर्णन उन्होंने दिया है. इसके बाद चित्र निकालने के लिए कलर मतलब रंग, ब्रश और कागज कैसे चीज़ों का यो इस्तेमाल करते थे उसी का वर्णन हमें लेखक ने दिया है. हम लोग जानते हैं बच्चों कि सुख और दुख हमेशा आता जाता रहता है. इसलिए लेखक में अपने जीवन में जो दुख सहन किया है उसी के बारे में थोड़ी जानकारी दी है कि आप लोग भी, अगर कोई सुविधा नहीं होती है तो हम लोग कैसे अपना काम पूरा करें, किसी को भी कोई परेशानी ना हो, हम लोग अपना काम पूरा कर सकें, इसके बारे में लेखका ने
आपलं वर्णन जे आहे ते केलेलं आहे. मुलांनो, आपण आपला पाठ जो आहे तो पाठ या ठिकाणी अतिशय सुंदर लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे. लेखक आहे आपले ल म कडू, पाठ आहे आपला दुसरा, मी चित्रकार कसा झालो. मतलब लेखक चित्रकार कैसे बने उसके बारे में जानकारी उन्होंने दी है. लेखक का जन्म है 1947. प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाडे हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक आहेत. आता द्विभाषिक म्हणजे काय, तर 2 भाषा मध्ये पुस्तक जे आहे ते प्रसिद्ध आहेत. खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज काव्हर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. 2017 साली त्यांना खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद जे आहे ते त्यांनी भूषवलेलं आहे. मुलांनो, हे जे लेखकाचं वर्णन जे आहे, परिचय जो आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. हे तुम्हाला पुस्तकामध्ये म्हणजे तुमचं नोटबुक जे आहे त्यामध्ये लिहायचं नाही आहे. आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, तर शब्दार्थ आणि स्वाध्याय. ठीक आहे. चला बघा, आपण या ठिकाणी बघतो आहोत की लेखक जे आहेत ल म कडू हे एक मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि चित्रकार आहेत. बाल साहित्यावर आधारित त्यांची 30 पुस्तके जी आहेत ते प्रकाशित आहेत. त्याचबरोबर झाड हे पुस्तक जे आहे ते या ठिकाणी लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर खारीचा वाटा हा एक कथासंग्रह जो आहे तो सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. जॉर्ज कार्व्हर हे त्यांचं चरित्र जे आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे. रवीचा मोर हे बाल साहित्य या ठिकाणी पुस्तक जे आहे ते इत्यादी प्रसिद्ध आहेत. मुलांनो, तुम्हाला परीक्षेला लेखकाचा परिचय किंवा कवीचा परिचय जो आहे त्यातील प्रश्नसुद्धा येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ या ठिकाणी ल म कडू यांचे किती पुस्तके प्रकाशित आहेत, त्यानंतर त्यांनी लहान मुलांसाठी कोणते द्विभाषिक पुस्तक लिहिले, त्यानंतर त्यांचा कथासंग्रह कोणता प्रसिद्ध आहे, त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे कोणता उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे विविध प्रश्न जे आहे ते लेखकाच्या परिचयावरती आपल्याला विचारले जातात. मुलांनो, या ठिकाणी साने गुरुजी हा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. आता साने गुरुजी कोणाला म्हणत असत, तर महाराष्ट्रातील या ठिकाणी साने गुरुजी जे आहे ते साने गुरुजी अतिशय प्रसिद्ध आहेत. श्यामची आई हे साने गुरुजींचं अतिशय पुस्तक जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि प्रसिद्धीस पावलेलं आहे. पाठ संपेल तेव्हा आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी देणार आहे जेव्हा पाठ आपला संपेल तेव्हा. आता आपण या ठिकाणी बघणार आहोत की पाठामध्ये लेखकाने काय दिलेलं आहे, तर निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितलेले. आता निसर्ग म्हणजे काय, तर सृष्टी. आपल्या सृष्टीमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे आपल्या या सृष्टीच्या
सान्निध्यामध्ये तिच्या जवळ सृष्टीमध्ये आपण निसर्गामध्ये जेव्हा राहतो तेव्हाला आपल्याला आपल्या उपजत म्हणजे आपल्यामध्ये असलेले जे काही कलागुण आहे त्या कलागुणांना वाव देण्याची संधी आपल्याला या निसर्गातून मिळत असते आणि त्याचा मार्ग जो आहे तो मार्ग आपल्याला या निसर्गातून सापडत असतो असा या ठिकाणी लेखकाने उल्लेख केलेला आहे. स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव. बघा आपण बघतो असं म्हणतात स्वतः अनुभवल्याशिवाय कोणतीही गोष्ट या ठिकाणी येत नाही. आणि बरोबर आहेत आपण बघतो कि जब हम लोग अनुभव लेते हैं ना, अगर खुद अनुभव लेते हैं तो वो अलग होता है, दूसरे का अनुभव अलग होता है। देखो कभी कभी हम लोग देखते हैं कि कोई बाहर घूमने जाता है तो वहाँ उन्होंने क्या क्या देखा वो बताता है। हम लोग यहाँ गए थे तो वहाँ ऐसा था वैसे था, हम लोगों ने ये देखा। हम लोगों को भी एक लगता है कि हम लोग भी अगर जाए तो, है कि नहीं। हम लोग आनंद जरूर लेते हैं लेकिन फिर भी जब हम लोग खुद वहाँ जाके वहाँ का निसर्ग देखेंगे, वहाँ का जो भी सौंदर्य है वो देखेंगे, तभी हम लोगों को लगेगा कि सही में हम लोग यहाँ देखे। नहीं तो देखो हम लोग देखते हैं जम्मू है, कश्मीर है, कुल्लू है, मनाली है, बहुत ऐसे अच्छे अच्छे सौंदर्य निसर्गाने नटलेले जे सौंदर्य हैं वो हम लोग खाली देखते हैं, सुनते हैं, टीवी में देखे हैं आप लोगों ने। लेकिन वहाँ जब जाओगे तभी निसर्गाचं सौंदर्य हम लोग खुद अनुभव हम लोगों को होगा। इसीलिए लेखकाने सुद्धा इथे दिलेला आहे की स्वतःच्या अनुभवातून त्यांनी हा पाठ जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। आपण बघणार आहोत मुलांनो, ध्यान में रखो कि मैं जो भी आप लोगों को पढ़ा रही हूँ वो आप लोग अच्छी तरह से देखना है आप लोगों को और सुनना है। बार बार आप लोग कोई भी ऐसी चीज़ मत करो, ऐसा काम मत करो कि आप लोगों को कोई प्रॉब्लम जो है वो प्रॉब्लम हो सके। चलो मुलांनो, आप लोग अभी हम लोग अपना पाठ देखते हैं, आप लोग किताब में देखना है। चला मी पहिले पाठाचं वाचन करणार आहे थोडं आणि मग नंतर आपण पाठ बघणार आहोत। बघा, मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे। लेखक जे आहे ते लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतात की मी जे काही या ठिकाणी निसर्गातून अनुभवलेलं आहे, स्वतःच्या अनुभवातून जे अनुभवलेलं आहे ते पाहिलेलं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। आणि म्हणून लेखक आपल्याला काय सांगणार आहेत बघा। प्रथम निसर्ग, आपण मगाशी बघितला, निसर्ग म्हणजे आपली सृष्टी जी आहे ते आपण निसर्गाला कधीही विसरून जाणार नाही। त्याच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे। निसर्गातून आपलं पालनपोषण होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो। निसर्ग धुंडाळत राहा, तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडतील। बघा, लेखक या ठिकाणी सांगतायत की आपला निसर्ग जो आहे त्या निसर्गाला आपण कधीही विसरणार नाही, कारण निसर्गाने आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे। मग आता आपण बघतो निसर्गातून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात, तर भरपूर काही निसर्ग आपल्याला या ठिकाणी देत असतो। जसं पानं आहे, फुलं आहे, फळं आहेत, पाणी आहे, महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन आहे, बघा, औषधी वनस्पती आहेत। अशा प्रकारे निसर्ग आपल्याला अनंत वस्तू या ठिकाणी देत असतो। आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बरंच काही आपल्याला मिळत असतं। आपण बघतो तुळस आपल्या दारी असते, ॲलोवेराचं झाड आपल्या इथे असतं, पुदिना आहेत, ह्या निसर्गाने दिलेली आपल्याला ह्या देणग्या आहेत आणि त्यामुळे आपण हा जो निसर्ग आहे त्याला कधीही विसरून चालणार नाही। त्याच्या विरोधात कधीही आपण जायला नको पाहिजे। आपण बघतो त्याच्या विरोधात आपण जात नाही, परंतु तरीसुद्धा पर्यावरण जे आहे त्या पर्यावरणाचं आपण संवर्धन करायला पाहिजे। आणि त्यामुळे या ठिकाणी
पर्यावरणाचं संवर्धन जरी केलं तरीसुद्धा आपण निसर्गाच्या विरोधात जाणार नाही आणि त्यामुळे आपला फायदा जो आहे तो या ठिकाणी होतो. आपण वृक्ष संवर्धन केलं, आपल्याला चांगला ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन या ठिकाणी मिळेल. आपण या ठिकाणी निरोगी जे आहे ते राहू शकतो. निसर्गातून आपलं पालनपोषण होतं. बघा या ठिकाणी लेखक जे आहे ते लेखक या ठिकाणी सांगतात की निसर्ग जो आहे तो निसर्ग आपलं पालनपोषण सुद्धा करतो, आपलं पोट भरतो. आपल्याला निसर्गातून अन्नधान्य मिळतं. आपण मगाशी बघितलं की निसर्गातून आपल्याला विविध वस्तू मिळतात. आपल्याला फुलं फळं वगैरे या ठिकाणी मिळतात. शेतकरी शेतामध्ये या ठिकाणी किसान जो है वो किसान अपने खेती में धान उगाता है, वो धान हम लोगों को अनाज के रूप में मिलता है. इसीलिए हमारा पालन पोषण सृष्टि करती है, निसर्ग करता है, हमारा पेट भरता है. आणि म्हणून लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे की निसर्ग जो आहे तो निसर्ग आपलं पालन पोषण सुद्धा करत असतो आणि निसर्ग आपल्याला नाना कला शिकवितो. निसर्ग जो आहे तो निसर्ग आपल्याला नाना कला म्हणजे विविध कला जे आहे त्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला निसर्गातून मिळत असतात. निसर्ग धुंडाळत राहा. निसर्ग धुंडाळत राहा म्हणजे काय, तर निसर्गाचं निरीक्षण करा. निसर्गामध्ये या ठिकाणी तुम्ही फिरत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला त्यातून चांगल्या वाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी आपोआपच सापडणार आहेत. कारण आपण बघतो निसर्ग जो आहे त्या निसर्गामध्ये फिरल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारे गोष्ट जी आहे ती या ठिकाणी मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही जर निसर्ग जो आहे, जंगल जे आहे, रान जे आहे त्यामध्ये फिरत राहिला तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्या वाट म्हणजे रस्ता जो आहे तो रस्ता आपोआपच या ठिकाणी सापडू शकेल. आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो. बघा लेखक जे आहे ते लेखक या ठिकाणी सांगत आहेत की मी आता तुम्हाला माझी गोष्ट जी आहे ती सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. बघा लेखकाचं शिक्षण प्राथमिक शिक्षण म्हणजे जे या ठिकाणी पहिलीपासून चौथीपर्यंतचं जे शिक्षण आहे ते त्यांचं एक लहानशा म्हणजे छोट्याशा खेड्यामध्ये गावामध्ये झालेलं आहे. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. बघा लेखकाने दिलेलं आहे की त्यांचं खेडं जे आहे ते कसं आहे तर निसर्गाने नटलेलं आहे आणि अतिशय सुसंस्कृत आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल म्हणजे खूप अशी त्यांच्या इथे झाडं जी आहे ती झाडं या ठिकाणी लावलेली आहे. जंगल म्हणजे रान वन. जंगल जे आहे ते भरपूर आहेत. दुथडी भरून वाहणारी नदी आहे. आता दुथडी भरून वाहणे म्हणजे काय तर ओसंडून वाहणे. नदी जी आहे ती नदी या ठिकाणी पाण्याने पूर्णपणे भरलेली असते. निळे डोंगर आहे. डोंगर याने पर्वत जे आहे ते सुद्धा त्यांच्या या निसर्गामध्ये आहे. हिरवी रानं आहेत. आपण वरती बघितलं घनदाट जंगल आहे त्यामुळे या ठिकाणी हिरवी रानं सुद्धा आहे. अवघा आनंदी आनंद. बघा सर्व दूर या ठिकाणी आनंदी आनंद आहे. सर्व दूर या ठिकाणी अगदी आनंद भरलेला आहे असं लेखकाला या ठिकाणी वाटतं आहे. अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. बघा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की अशा सुंदर वातावरणामध्ये माणसामध्ये असलेली जे काही चांगली गुण आहेत ते जर या ठिकाणी उफाळून आली नाही म्हणजे या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये गहिवरून आलं नाही किंवा त्यांच्या मनामध्ये चांगल्या भावना निर्माण झाल्या नाही तर नवलच. नवलच याने आश्चर्य. बघा मुलांनो आपण विरामचिन्ह जे आहे ना
त्या विरामचिन्हामध्ये अशा प्रकारचं विरामचिन्ह मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. कोणतं विरामचिन्ह आहे? उद्गारवाचक विरामचिन्ह. हां, त्याचबरोबर शब्दांच्या जातीमध्ये आपण या ठिकाणी बघितलं, केवल प्रयोगी अव्ययाचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे, तेव्हा अशा प्रकारचं चिन्ह आपण दिलेलं आहे. केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला आनंद होतो, दुःख होतं, घृणा होते, दुसऱ्याविषयी तिरस्कार निर्माण होतो, तेव्हा अशा प्रकारचं चिन्ह दिलं जातं. लेखकाला इथे आश्चर्य झालेलं आहे. त्यांनी दिलेलं आहे की उफाळून आली नाही तर नवलच, आश्चर्य आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी उद्गार चिन्ह दिलेलं आहे. बघा, लेखक सांगतायत पुढे, माझा एक मित्र होता. बघा, त्यांचा एक मित्र होता. आम्हाला खूप वाटायचं की आपण चित्र काढावीत, पण काय करणार, आमच्याकडे कसली साधन नव्हती. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यांचा जो एक मित्र होता, त्यांना आणि लेखकाला खूप वाटायचं की आपण चित्र जी आहे ती चित्र या ठिकाणी काढायला पाहिजे, परंतु चित्र जी आहे ती चित्र काढण्यासाठी आपल्याकडे साधनं नव्हते. आता साधनं म्हणजे काय, तर चित्र काढण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आपल्याला गरज असते, त्या मग कोणत्या वस्तू नव्हत्या त्यांच्याकडे? पेन्सिल, रंग, ब्रश, हे तर सोडाच, साधा कागदही नव्हता. बघा, लेखकाने दिलेला आहे की चित्र काढण्यासाठी पेन, पेन्सिल, रंग, ब्रश हे तर नव्हतेच, परंतु एक साधा कागद जो आहे तो सुद्धा त्यांच्याकडे नव्हता. अभ्यासाची एकच वही होती. बघा, अभ्यास करण्यासाठी फक्त त्यांच्याकडे एक वही जी आहे ती होती. पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, बघा, तिचे तुकडे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची. बघा, या ठिकाणी लेखकाने दिलेला है, बच्चों अगर आप लोग देखोगे तो हो सकता है शायद आप लोगों ने भी पाटी का यूज़ किया होगा, उपयोग किया होगा, क्योंकि पहले पाटी पर ही लिखते थे। एक पाटी पर लिखने वाली पेंसिल आती थी, उसी में ही लिखने थे। आप लोगों जैसे अभी देखो, हम लोग देखते हैं कि केजी में भी नोटबुक पर पेंसिल से लिखा जाता है। पहले ऐसे नोटबुक नहीं रहती थी। केजी के बच्चे हो चाहे पहली दूसरी के बच्चे हो, बहुत लोग पाटी पर ही लिखते थे. म्हणून लेखकाने सुद्धा दिलेला आहे की पाटीवर लिहिण्याची जी पेन्सिल होती तिचे जरी तुकडे झालेले असले सुद्धा ते तुकडे या ठिकाणी सांभाळून ठेवायचे कारण आई जी आहे ती कदापि दुसरी पेन्सिलसाठी पैसे देणार नाही, म्हणून तुकडे जे आहे ते सुद्धा सांभाळून ठेवावे लागत असत. दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्र बित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे की चित्र जी आहे ती चित्र काढणं हे मास्तरांना सुद्धा आवडायचं नाही आणि घरच्या लोकांना सुद्धा. त्यांची ही एक मोठी अडचण होती आणि किंवा धाक असा होता, म्हणजे भीती होती त्यांना, कारण घरचे लोक सुद्धा या ठिकाणी चित्र काढू देत नसत आणि मास्तरांना सुद्धा चित्र काढलेलं आवडत नसे, वात्रटपणा वाटायचा. बघा, या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की वात्रटपणा वाटायचा की चित्र काढणं म्हणजे या ठिकाणी काय अभ्यास आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ते काही चित्र जे आहे ते चित्र या ठिकाणी काढू देत नसत. वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. आम्ही गावातील सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचो. बघा मुलांना, वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. आता करपून टाकणारं म्हणजे अगदी भाजून टाकणारं. वैशाख महिन्यातलं ऊन जे आहे ते भरपूर या ठिकाणी असतं. आता वैशाख महिना म्हणजे काय असतो मुलांना? मराठी आणि हिंदी महिने जर तुम्हाला माहिती असेल
तर वैशाख महीना है। मैं आपको बता रही हूँ मराठी महीने आपले आपण बघतो की हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यापासून आपल्या हिंदू धर्माची सुरुवात जी आहे तो या ठिकाणी आपल्या सुरुवात होते, जेणेकरून वैशाख महिना जो आहे तो 12 महिन्यामध्ये या ठिकाणी येतो। बघा, मराठी महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन। बघा, अशा प्रकारे हे महिने जे आहे ते 12 महिने आहेत। आणि चैत्र आणि वैशाख आपल्या 12 महिन्यातला दुसराच महिना जो आहे तो वैशाख महिना। आता आपण बघतो की चैत्र महिना म्हणजे गुढीपाडवा, नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती आपल्या चैत्र महिन्यापासून म्हणजे गुढीपाडव्यापासून होते। आणि आपण बघतो की शक्यतो मार्च एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी गुढीपाडवा जो आहे तो या ठिकाणी येत असतो। आणि आपण बघतो की मार्च एप्रिल मे महिन्याचं ऊन जे आहे ते अतिशय असतं, आणि म्हणून या ठिकाणी लेखकाने सुद्धा दिलेलं आहे की वैशाख महिन्याचं ऊन जे आहे ते ऊन अतिशय करपून टाकणारं असायचं, म्हणजे भाजून टाकणारं असायचं, खूप ऊन तापत असे। त्यामुळे सगळी मुलं जी आहे गावातील ती नदीच्या डोहात जाऊन जी आहे ती पडायची। आता नदीचा डोह म्हणजे काय, तर नदीचं पाणी जी आहे त्या नदीच्या पाण्यावरती आपण बघितलं की नदी जी आहे ती नदी दुथडी भरून वाहायची, म्हणून नदीच्या पाण्यामध्ये जाऊन पडायची। म्हणजे या ठिकाणी ते आंघोळीसाठी जात असत किंवा गरमी जी आहे ते गरमीपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून ते पोहायला जात असत। अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचे। बघा, जोपर्यंत अंगामध्ये गारवा म्हणजे थंडी, जोपर्यंत अंगामध्ये गारवा जो आहे तो या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ते त्यामध्ये डुंबत असायचे आणि नंतर मात्र काठावर या ठिकाणी येऊन बसत असत। काठालगत खूप खडक होते। काठालगत म्हणजे नदी जी आहे त्या नदीच्या काठावरती किनाऱ्यावरती खूप खडक होते। आता खडक म्हणजे काय, तर दगड जे आहे ते दगड या ठिकाणी होते। मुलांनो, पुढचा पाठ जो आहे तो आपण या ठिकाणी उद्याच्या पिरियडला बघणार आहोत। धन्यवाद।